महाराजांचं एक आदर्श वाक्य आहे, दूरदर्शी वाक्य आहे, राज्य रयतेचं आहे, म्हणजे व्यक्तीचं नाही आहे। दुर्दैवाने अनेक वेळा IAS आणि IPS यांची काही वेळा दुर्दैवाने भांडणं होतात। हे सगळ्यात दुःखद जिल्हा पातळीला। माझ्या कार्यालयामध्ये काम करत बसलो होतो, थोडासा मला अचानक असा एक आरडाओरडा आणि घोषणा ऐकू यायला लागल्या। म्हणून आधी मी माझ्या सहकाऱ्यांना बोलवून विचारलं की ह्या कशाच्या घोषणा आहेत। तर त्यांनी नीट माहिती घेऊन सांगून कळवलं की हा जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आदिवासी समाजाचा मोर्चा आहे। अहवाल माझ्याकडे आला की साधारण 200 कोळ्यांना अटक केली आहे, तुरुंगात ठेवलंय आणि ते म्हणतायत की आम्ही गुजरात मधले कोळी आहोत, पण वादळात आमच्या नावा भरकटल्या। माझ्या कानावर अत्यंत विलक्षण प्रसन्न असे एका सुरातले श्लोक आणि काही स्तोत्र कानावर ऐकायला लागले। कलेक्टर आणि SP म्हणून आम्ही जाऊन तिकडे त्या क्लबवर जाऊन सांगितलं, त्याचं नाव सांगून की त्याला अटक करायचे। तो जे आतून आला असा हात जोडूनच आला कि साहब आप जो कहेंगे हम करेंगे। रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं दर्शन घेऊन मुजरा करून अलिबागमध्ये रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून कामासाठी परतलो। शिवाजी महाराजांचेच प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांसाठीचे आदर्श आहेत। रयतेला त्रास किंचितही न द्यावा, रयतेच्या दाण्यासही हात लावेल त्या मराठियाची इज्जत तो वाचणार नाही। शिवाजी महाराजांनी प्रशासनाला दम देऊन दिलाय, दम देऊन ठेवलाय की प्रशासन, शासन ही संस्था, स्टेट, राज्य लोकांचं आहे। महाराजांचं एक आदर्श वाक्य आहे, दूरदर्शी वाक्य आहे, राज्य रयतेचं आहे, म्हणजे व्यक्तीचं नाहीये, कोणा विशिष्ट घराण्याची ती जागीर नाहीये। राज्य रयतेचं आहे आणि रयतेच्या लोक, मासेस, त्यांच्या कल्याणासाठी हे राज्य। हजारो वर्ष भारताची राज्यशास्त्रीय विचार परंपरा सुद्धा हीच आहे। वेद, उपनिषद, रामायण, महाभारतापासून ते आपल्या आत्ताच्या राज्यघटनेने सुद्धा वी द पीपल नी सुरुवात करून हेच भारताचं सांस्कृतिक संचित अधोरेखित केलंय। माझ्या मनातलं, मला मिळालेल्या जबाबदारीच्या संदर्भातलं स्वप्न होतं की जिल्हा हे जे आजही देशाचं एक सर्वात छोटं पण असं परिपूर्ण शासकीय प्रशासकीय युनिट आहे, तर आपल्याला आता आधीच्या सर्व वर्षांच्या मधले अनुभव, त्या काळामध्ये प्रशासनामध्ये सुधारणा करण्याचे वेगवेगळे प्रयत्न, आता ते सगळे एकत्र आणून त्यामध्ये अनुभवांच्या आधारावर आणखी भर घालून आपल्याला संपूर्ण जिल्हाच्या कामकाजाचा सगळा सूर, सगळा प्रकार, सगळी पद्धत सगळं बदलून टाकायचं आहे। त्या मध्यवर्ती व्हिजन, स्वप्नाचं आधुनिक नाव देता येईल लोकाभिमुख प्रशासन, रिस्पॉन्सिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन। आणि रिस्पॉन्सिव्ह उत्तरदायी कोणाला, कशाला? लोकांना। आणि ते आधुनिक भारताची राज्यघटना, कायदे आणि मानवी जीवनातली एक मूलभूत अशी नीतिमत्ता याचा बरोबर मेळ घालत, तरी माझ्या मनातलं एक स्वप्न होतं की आपण जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी मिळाल्यावर एकूण प्रशासनात असे काही बदल घडवून आणून दाखवू
की ज्यातून प्रशासन स्वच्छ आणि कार्यक्षम असलं पाहिजे, तसा लोकांचा हक्क आहे. आणि प्रत्यक्ष प्रशासन, त्याची रचना, त्याची कार्यपद्धती आणि त्यात काम करणाऱ्या माणसांचं वागणं, विशेषतः सामान्य माणसांची सुद्धा, हे सगळं कसं लोकाभिमुख करायचं, असं माझ्या मनातलं स्वप्न होतं. आणि ती न मागता उलट मोठ्या जबाबदारीचं, मोठ्या विश्वासाचं पद मला रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून मिळालं. आता प्रशासन हे टीमवर्क आहे, संघ एकत्र. आणि कोणा एकाचा तिथे लय जादा शाणा लागून गेलाय, ब्रेव्हॅडो म्हणतात इंग्लिशमध्ये, की उगाच कोणतरी एकटाच, तसं नाही आहे. समर्थपणे प्रशासन चालवायचं तर तुमच्या सहकाऱ्यांनाही बरोबर घेता येणं, लोकांनाही बरोबर घेता येणं, लोकसहभाग, आणि आपल्याला एकत्र मिळून करायचं आहे, त्यामध्ये सर्वांचं स्वेच्छेने सहकार्य मिळवत आवश्यक त्या प्रशासकीय सुधारणा करून लोकाभिमुख प्रशासन प्रत्यक्ष अंमलात आणून दाखवायचं. हे टीमवर्क आहे. मला प्रशासनातल्या एकूणच 10 वर्षांच्या एका गोष्टीचा आनंद आहे, तो म्हणजे बहुतेक सगळ्या वेळी मला बहुतेक सगळ्या पदांवर बरोबरीची, हाताखाली काम करणारी किंवा माझे वरिष्ठ, तर सर्वसाधारणपणे मला टीम खूप चांगली मिळाली, आधीच्याही सर्व पदांवर आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा. मी जिल्हाधिकारी असताना जिल्ह्याचे पोलीस प्रमुख, SP सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, माधवराव कर्वे नावाचे एक एकदम ताठ, तरतरीत, अत्यंत उत्साही, सर्व वागाय बोलायला अत्यंत मोकळे, म्हणजे एक सच्चेपणा त्यांच्या सर्व कामामध्ये, असे मला जिल्ह्याचे पोलीस प्रमुख मिळाले. त्यावेळी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता मनोज सोनिक, की जो पुढे महाराष्ट्राचा मुख्य सचिवही होऊन निवृत्त झाला. मनोजची पत्नी सुजाता सौनिक त्यावेळी रायगडला, रत्नागिरीला मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. पुढे त्याही महाराष्ट्राच्या मुख्य सचिव झाल्यात. इतकंच काय, आमची ही 3 जिल्हा पातळीचे तिन्ही वरिष्ठ अधिकारी, जिल्हा सांभाळणारे. इतकंच काय, मी जिल्हाधिकारी असताना जिल्हा न्यायाधीश होते सुहास बर्वे नावाचे, एकदम अत्यंत बुद्धिमान, अत्यंत तरतरीत, एक त्यांचे डोळे, चेहरा आणि वागणं सगळीकडे कायद्याचं ज्ञान आणि त्यामधली विलक्षण बुद्धिमान पारदर्शकता अशी कायम असायची. आता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख हे आम्ही सगळे मिळून बनतो कार्यकारी यंत्रणेचे घटक, एक्झिक्युटिव्ह. आपल्या लोकशाही रचनेमध्ये त्यावर देखरेख ठेवणे, ते करतायत ते काम घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत करतायत ना, आणि नसले तर त्यांना आवश्यक ती समज देणे, चाप लावणे, हे सगळे अधिकार आपल्या राज्यघटनेमध्ये स्वतंत्र, स्वायत्त असलेल्या, तशी असणं अपेक्षित असलेल्या न्यायव्यवस्थेकडे. खरा त्याचा अर्थ होतो की मग जिल्हा न्यायाधीश तर सर्वसाधारण असे एक संकेत आहेत की न्यायव्यवस्थेमध्ये वरिष्ठ पदांवर असणाऱ्यांनी इतर बाकीच्या सार्वजनिक जीवनात सारखं मध्ये मध्ये पडायचं नसतं. त्यांनी त्याची निपक्षपातीपणा आणि अलिप्तपणा याला बाधा पोचू शकते. या तत्वाला बाधा येऊ न देता पण आम्ही तिघही, आणि त्यावेळी जिल्हा न्यायाधीश ते सुद्धा पुढे आपल्या कर्तृत्वानी, पदोन्नतीने हायकोर्टामध्ये पण न्यायाधीश बनले. दुर्दैवाने ते आज आपल्यामध्ये नाहीत. माझ्याबरोबर जे पोलीस खात्याचे प्रमुख होते माधवराव कर्वे, तेही दुर्दैवाने आज आपल्यामध्ये नाहीत. जे आहेत त्यांच्याकरता त्यांना शतायुषी, दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो ही आपली प्रार्थनाच आहे. पण असा जो टीमचा मिळून ताळमेळ असावा लागतो. उदाहरणार्थ, जिल्हा न्यायाधीश हे नीट स्वतंत्र, स्वायत्त आणि त्यांच्या सगळ्या विचार आणि कार्यप्रक्रियेवर कुठे वैयक्तिक संबंध, त्यातले जे काही भले बुरे चढउतार असतील किंवा एखाद्याबद्दल जिव्हाळा, यातलं काही मध्ये येता कामा नये.
तरी याचं भान ठेवून कार्यकारी यंत्रणेचे आम्ही तिघही जिल्हा पातळीचे अधिकारी आणि जिल्हा न्यायाधीश सुहास बर्वे आमची एकदम दोस्ती होती. आमचं सर्वांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं. वेळोवेळी काही महत्त्वाच्या मुहूर्तांना एकत्र जेवणं होतं. सरकारी कामकाजाच्या पद्धतीमध्ये गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायला जिथे ज्याला आवश्यक आहे त्याच्यासाठी निशुल्क न्याय सेवा कायदेशीर मार्गदर्शनाची व्यवस्था आहे. त्याला प्रशासनातला इंग्लिश शब्द आहे लीगल एड. त्याचे असतात प्रमुख जिल्हा न्यायाधीश. पण ती जी समिती आहे जिनी कामकाज करायचं, आढावा घ्यायचा आणि कुठे गोरगरिबांना कायदेशीर मार्गदर्शनाची मदतीची आवश्यकता आहे तशी व्यवस्था करायची, त्या समितीवर मग जिल्हाधिकारी असतो, जिल्हा पोलीस प्रमुख असतात. तो सुद्धा आमचा ताळमेळ असा विलक्षण जुळून येणारा होता. प्रशासन चालवताना हे महत्त्वाचं असतं. आता जर मी IAS अधिकारी म्हणून काम करतानाच्या आधीच्या सर्व वर्षांमध्ये मसुरीला काय शिकलो आणि स्वतंत्र कार्यभार फलटणला मिळाल्यापासून पुढच्या सर्व पदांवर आणखी प्रशासनाच्या दृष्टीने सखोल जात पण वेगळे नवे प्रयोग कोणते केले, आता ते एकत्रितपणे सगळे आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये करायचे आहेत. की एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या कोर्टामध्ये 5, 10, 15, 20, 25, 30 वर्ष ज्या जमीनविषयक केसेस प्रलंबित असतात, त्यांनी लोकांच्या जीवनामध्ये बोळे तयार झालेले असतात, त्यांच्या जीवनांच्या वाहत्या प्रवाहांना अडथळा आलेला असतो. अशा वेळी फलटणपासून सुरुवात करून मी ही महसूल न्यायालयाची पूर्ण पद्धत ही बसवली होती. मला आनंद आहे की पुढे मुख्यमंत्र्यांचा उपसचिव म्हणून मला जबाबदारी मिळाल्यावर महाराष्ट्र शासनाने हे संपूर्ण राज्यभर लागू करायला एक स्पेशल GR म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय तो केला होता. किंवा सामान्य माणसाला गावातलं त्याचं काम करायला त्याला तालुका किंवा जिल्ह्याच्या गावी यावं लागतं, हे चित्र बरोबर नाही. मंत्रालयात तर मी सामान्य माणसाला त्याच्या गावातल्या कामासाठी पार मंत्रालयापर्यंत यावं लागतं हे पाहिलं होतं. हे नाही आहे चित्र बरोबर. आपल्याला संधी मिळेल तिथे बदलता आलं पाहिजे. तर मी त्या संपूर्ण प्रयोगाला एकत्रितपणे गाव कचेरी असं नाव ठेवून आम्ही त्याची यशस्वी अंमलबजावणी पुण्यात केली होती. किंवा साक्षरता चळवळ, आधी रत्नागिरी, पुढे थोडा काळ संधी मिळाल्यावर अमरावती सुद्धा, मग तर पुण्यात आणलं गेलं मला ही साक्षरता चळवळीचीच नीट अंमलबजावणी करायला. तिचा विकासाच्या दीर्घकालीन मुद्द्यांशी फार जवळचा संबंध आहे. शिकलेला समाज म्हणजे विकसित समाज. शिकणं ही विकासाची सगळ्यात महत्त्वाची पूर्व आवश्यकता आहे, अशी ती साक्षरता चळवळ. त्यानंतर महाराष्ट्राचं एक वैभव आहे स्वयंसेवी संस्था, NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स, की निस्वार्थपणाने जे कुठल्या तरी एका प्रश्नाला त्यांनी वाहून घेतलेलं असतं. पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून मी काम करताना पुणे जिल्ह्यातल्या सर्व स्वयंसेवी संस्थांना या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी, त्यातून गुणाकार आधी ते रत्नागिरीतही केलं होतं, आता ते रायगडमध्ये सुद्धा एकत्रित करायचं. कोकणामध्ये मग त्याच्यात रायगड जिल्हा याला एक दळी जमिनीचा प्रश्न नावाची समस्या आहे. खोती म्हणजे तसा गावचा खोत, तो तालेवार माणूस, त्याचे पॉवरफुल माणूस, त्याचा गावावर प्रसंगी दबाव असतो, त्यातून दुर्दैवाने काही वेळा काही अनिष्ट चाली चालू होतात. त्यातली एक अत्यंत दुःखद म्हणजे वेठबिगारीची पद्धत, की दऱ्याखोऱ्यांच्या मधले गोरगरीब आणि विशेषतः पेण तालुक्याचा एक भाग आहे, महालमीरा असं त्याचं नाव, तर तिथे आदिवासी समाज आहे. पण त्यांनी जाऊन त्या खोताकडे सेवा करायची असते तऱ्हातऱ्हांची, आणि काम आणि त्याच्यासाठीचे त्याला काही योग्य मानधन मिळेल अशी व्यवस्था नाही. म्हणजे कायद्यानुसार सुद्धा ही वेठबिगारी आहे. त्यातून मुक्ततेसाठी ठाणे जिल्ह्यात सुद्धा जो प्रयत्न करत होता विवेक पंडित, तोही माझा पूर्वीपासूनचा मित्र. रायगड जिल्ह्यामध्ये अशा काम करत होत्या सुरेखा दळवी, एक दुसरी NGO होती त्यातल्या उल्का महाजन म्हणून. तर यांना सगळ्यांनाही
मग प्रशासनाच्या सर्व विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून, असं माझ्या मनातलं हे सगळं चित्र होतं की हे सर्व एकत्र आणून आपल्याला करायचं आहे. तर अर्थातच त्याला महत्त्वाचं आहे ते टीमवर्क. मला आनंद आहे की मला टीमसुद्धा चांगली मिळाली आणि आमचं एकत्र जे टीमवर्क आहे ते खूप छान झालं. शेवटी प्रशासनाची एक शिस्त बाळगायला एक रचना, त्यामध्ये एक शहाणपण भरलेलं आहे. प्रशासनाच्या शास्त्रातला त्याला शब्द आहे सिंगल चेन ऑफ कमांड, की प्रशासनाची रचना नीट असावी लागते की नेमका कोणाचा वरिष्ठ कोण, कोणी कोणाला रिपोर्ट करायचं, ही जर नीट ठरलेली नसेल तर प्रशासनामध्ये सावळा गोंधळ माजेल. म्हणून प्रशासनात सर्वसाधारणपणे IAS अधिकारी ते तिथे ज्या पदावर आहेत तिथले ते प्रमुख असतील. विशेषतः जिल्ह्यात होतं की स्वतः जिल्हाधिकारी या नात्याने त्याच्या हाताखाली थेट, ज्यावर प्रशासकीय नियंत्रण त्याचे, असे विभाग आहेतच. पण जिल्हा परिषद कायद्यानुसार स्वतंत्र स्वायत्त आहे, तरी त्या जिल्हा परिषदेच्या कायद्यामध्येही महाराष्ट्रात जिल्हाधिकाऱ्याला काही अधिकार देऊन ठेवण्यात आलेले आहेत. याचा अर्थ जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला काहीतरी रोज आदेशच देत सुटावं, तो माझा ज्युनियर अधिकारी आहे असे त्याच्या असं वागण्यातली अशी अपेक्षा नाही आहे. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषद यंत्रणेचा प्रशासकीय प्रमुख आहे. जिल्हाधिकाऱ्याची जर देखरेख असेल तर ती अपवादात्मक स्थितीत अगदीच जिथे अत्यावश्यक आहे तिथे काही आदेश देण्याचे अधिकार, पण हा ताळमेळ मग जुळून यावा लागतो. विशेषतः दुर्दैवाने अनेक वेळा IAS आणि IPS यांची काही वेळा दुर्दैवाने भांडणं होतात. हे सगळ्यात दुःखद जिल्हा पातळीला, की जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याच्या पोलीस खात्याचा प्रमुख खरोखर काही वेळा त्यांच्यात, आणि अशी दुःखद उदाहरणं ठिकठिकाणी घडलेली आहेत, तू शाणा का मी शाणा, म्हणजे इगोचेच मुद्दे होऊन बसतात की तू शाणा का मी शाणा, तू IAS झाला म्हणून माझा वरिष्ठ कशाबद्दल. अगदी जर कायद्यातली व्यवस्था पाहिली तर पोलीसच्या कायद्यामध्येच व्यवस्था आहे की जिल्ह्यातलं पोलीस खातं जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या सर्वसाधारण देखरेख आणि मार्गदर्शनाखाली चालेल. पोलीस इन अ डिस्ट्रिक्ट विल ऑपरेट अंडर जनरल सुपरिंटेंडन्स अँड कंट्रोल ऑफ द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. तर जिल्हा दंडाधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी. तर त्याचा अर्थ आहे की कायद्याची व्यवस्था ही होते की जिल्ह्यातलं पोलीस खातं जिल्हाधिकाऱ्याची सर्वसाधारण देखरेख आणि मार्गदर्शन. पण हे जिल्हाधिकाऱ्यालाही कळलं पाहिजे की ती सर्वसाधारण देखरेख आणि मार्गदर्शन आहे, ते रोजचे हुकूम सोडणं, किंवा याचा अर्थ तू जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखाशी तो कोणीतरी हाताखालचा, दुय्यम तुझ्या हाताखालचा अधिकारी असं वागणं अजिबात नाही आहे. जिल्हा पोलीस प्रमुख हा जिल्ह्याच्या पोलीस खात्याचा प्रशासकीय प्रमुख आहे. या नात्याने खरे हे दोघंही समान आहेत, किंवा कलेक्टर आणि CO सुद्धा समान आहेत. विशेषतः महाराष्ट्राची रचना माझ्या मते खूप बुद्धिमान आणि योग्य आहे. ती म्हणजे कलेक्टरचं स्थान फर्स्ट अमंग इक्वल्स, की जिल्ह्यामध्ये सरकारचेही जे वेगवेगळे विभाग काम करत आहेत त्यातले तर अनेक आहेत की ते थेट प्रशासकीय दृष्ट्या जिल्हाधिकाऱ्याच्या हाताखाली नाही आहेत. पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग असे खूप सांगता येतील, पशुसंवर्धन विभाग असे खूप, ते थेट जिल्हाधिकाऱ्याच्या हाताखाली नाही आहेत. तरी एकूण जिल्ह्याच्या प्रशासनाचा कॅप्टन आणि फर्स्ट अमंग इक्वल्स असं त्या जिल्हाधिकाऱ्याचं स्थान आहे. पण हे कळूनचा प्रशासनातला ताळमेळ यावा लागतो. मला जे SP सुद्धा उत्तम लाभले, माधवराव कर्वे, प्रसन्न माणूस. आमचं दोघांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं. दोघांचीही पत्नींना वहिनी हे संबोधन होतं. एकमेकांच्या मुलांचे सुद्धा आधीची ओळख छानपैकी घरोबाच, आणि एखादी संध्याकाळ दोघांना एका वेळी मोकळी मिळाली तर आज तुमच्याकडे जेवू, आज माझ्याकडे जेवायला, असे सर्व ऋणानुबंध. आणि कामाच्या वेळी कामाला चोख. अगदी नेमकेपणाने बोलायचं तर प्रशासकीय एक संकेत आहे, असू शकतो, तो म्हणजे पोलीसच्या त्या संबंधित पदावरच्या अधिकाऱ्यांनी सिव्हिल म्हणजे नागरी अधिकाऱ्याला सॅल्यूट करायचा असतो. SP कलेक्टरला. हे व्यक्तिगत नाही आहे, हे पदाचं आहे. त्यामागची लोकशाही भूमिका आहे आणि ही प्रशासनाची सिंगल चेन ऑफ कमांड करायला. वस्तुस्थिती आहे की माधवराव कर्वेंनी मला असा कधीही सॅल्यूट केला नाही.
आणि मी सुद्धा त्याचा कधीही इश्यू केला नाही. दोस्ती दोघांची, दोघांनाही भान की जिल्ह्याचं प्रशासन आपल्याला समर्थपणे, निपक्षपातीपणाने, चोखपणाने चालवायचंय. पोलीस खात्याचं सुद्धा ब्रीदवाक्य सदरक्षणाय खल निग्रहणाय च, की सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा निपात करायला. त्या मुद्द्यांवर जोवर एकत्र आहोत तोवर या मुद्द्यांचा मी सुद्धा काही इश्यू नाही केला. आणि अर्थातच प्रशासनाच्या शिस्तीसाठी जर अशी वेळ आली की जिल्हाधिकारी या नात्याने मी जिल्हा पोलीस प्रमुखांना काही आदेश द्यायचा आहे, तर अर्थातच ते मी दिले पण आहेत. आणि SP असलेल्या माधवराव कर्वेंनी अर्थातच त्याची तत्परतेने चोख अंमलबजावणी सुद्धा केलेली आहे. हे जे कोकणातला हा खोतीची समस्या, ही जुनी सरंजामशाही गुलामीची पद्धत आहे, ती बदलायलाच पाहिजे. आणि गोरगरीब, विशेषतः आदिवासी समाज, तर तुम्ही काय त्या खोताच्या घरचे खाजगी सेवक नाही आहात. आणि तुमचं तऱ्हातऱ्हांचं इतकं दुःखद की काही तर मुद्दे बोलू नयेत इतकं शोषण, अर्थातच आधुनिक राज्यघटना लोकशाहीचं काम आहे की त्या शोषणातून त्यांची मुक्तता झाली पाहिजे. त्या दृष्टीने स्वयंसेवी संस्थांना त्यात सहभागी करून घेऊनही काम करताना एक वेळ खरंच अशी आली की मी माझ्या कार्यालयामध्ये काम करत बसलो होतो. थोडंसं मला अचानक असा एक आरडाओरडा आणि घोषणा ऐकू यायला लागल्या. म्हणून आधी मी माझ्या सहकाऱ्यांना बोलवून विचारलं की ह्या कशाच्या घोषणा आहेत. तर त्यांनी नीट माहिती घेऊन सांगून कळवलं की हा जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आदिवासी समाजाचा मोर्चा आहे. आणि मोर्चा का आलाय तर एका खोताकडे ही वेठबिगारी करणारे 2 आदिवासी सामान्य नागरिक, त्यातून मुक्ततेसाठी ते त्या खोताच्या घरनं पळून गेले होते कुठेतरी. पण खोतानी तक्रार मग पोलिसात केली होती. काहीतरी ह्या दोघांनी माझ्याकडे चोरीच केली, काहीतरीच केलं, अशा सगळ्या. आणि त्यातून त्या दोघा आदिवासींना मग पोलिसांनी पकडून तुरुंगात ठेवलं होतं. मोर्चा होता की हे निर्दोष आहेत, निरपराध आहेत आणि या खोताच्या दबावामुळे त्यांना अटकेत ठेवलेलं आहे. ही सर्व माहिती मला मिळाल्यावर मी बाहेर जाऊन त्या मोर्चाला सामोरा गेलो. त्यांचा सर्व मुद्दा समजावून घेतला. मी त्यांना न्याय मिळेल हा मी शब्द दिला जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने. त्यानंतर पोलीस खात्याशी या असलेल्या मुद्द्यांची चर्चा केली, कागदपत्रांची छानबीन केली. मग जर नुसता कायदा पाळायचा आला तर आता एकदा त्यांना काही या आरोपांवरनं अटक केलेली आहे तर त्याचा तपास, मग त्याचं चार्जशीट, पुढे न्यायालयीन प्रक्रिया इत्यादी. पण तपासाच्या काळातच जर आढळून येतंय की नाही हे निर्दोष आहेत, कुठेतरी त्या खोतानी कायद्याचा काहीसा गैरवापर करून त्यांना लटकवलेलं आहे आणि हे गोरगरिबांवर अत्याचार आहे, तर मला जिल्हाधिकारी म्हणून मग अधिकार आहेत ते वापरून मी पोलीस प्रमुखांनाही आदेश दिला. आणि आनंदाचीच गोष्ट आहे की अशा वेगळ्या आदेशाची पोलीस प्रमुखांना गरज होती नाही, पण ती कायद्यातली व्यवस्था आहे. तसा मी आदेश दिला आणि त्या संबंधित 2 आदिवासींची सुद्धा मुक्तता ताबडतोब करण्यात आली. आणि मग आम्ही टीमनी मिळून हा जिल्ह्यातला हा जो खोतीचा, दळी जमिनीचा प्रश्न, आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांचा, आम्हाला आढळून आलं होतं की त्या महालमऱ्या भागामध्ये आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचे पण उद्योग चालू आहेत, कायद्याची वेडीवाकडी मोडतोड करून. तसे असले तर मुंबईचे पैसेवाले असोत, त्या लॉबीज आहेत, त्या बिल्डर लॉबीज, रिसॉर्ट तयार करणाऱ्या इत्यादी, तर आम्ही एकत्र प्रशासनाच्या वतीने त्याच्यावर वचक बसण्यासाठी सुद्धा पावलं उचलली. असाच एक दिवशी काम करत बसलो होतो कार्यालयात. प्रशासकीय शिस्तीचा भाग म्हणून माझ्यापाशी रिपोर्ट आला, अहवाल आला की गुजरातमधले काही कोळी वादळामध्ये त्यांच्या नावा भरकटल्या. 50-60 नावा, म्हणजे त्याच्यावर 150-200 एकूण कोळी समाज. ते भरकटल्यामुळे ते इकडे रायगडच्या किनाऱ्याला लागून असलेल्या समुद्रात आले होते. आधीच आम्हाला अहवाल सुद्धा होते की मार्च 1993 मध्ये मुंबईमध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झाले त्याला RDX उतरवण्यात आलं होतं, स्फोटक द्रव्य, रायगडच्या किनाऱ्यावर. याही वेळी पुन्हा वार्ता होत्या IBच्या गुप्त वार्ता की येणारी जी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे, जी 6 महिन्यापेक्षा कमी अंतरात होती, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा गडबड गोंधळ माजवून द्यायला पुन्हा RDX आणायचं आणि ते रायगडच्या किनाऱ्यावरच उतरवायचं, असे आम्हाला IBचे रिपोर्ट्स होते.
त्यामुळे आम्ही दक्षता वाढवली होती. जिल्हाधिकारी नात्याने मी, पोलीस प्रमुख नात्याने माधवराव कर्वे आणि विकास यंत्रणेचा सुद्धा तितका सहभाग आहे, तर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सोनिक. तर आम्ही तिघं कित्येक वेळा जिल्ह्यात एकत्र दौरे केले की एका गाडीत बसून एकत्र जिल्ह्याचे तिन्ही प्रमुख थेट लोकांना भेटायला येत आहेत, त्यांच्याशी बोलतायत. आणि मग किनारपट्टीवर होत्या पूर्वीपासूनच आम्ही त्यांना फार तर ऊर्जितावस्था आणली, शिवाय त्यांचं प्रशिक्षण केलं. ती ग्राम सुरक्षा समित्या असतात की त्यांचं काम आहे की जरा सगळ्या चाललेल्या गोष्टींवर देखरेख ठेवा, किनाऱ्यावर सुद्धा देखरेख ठेवा, समुद्रामध्ये कोण जातंय कोण येतंय याच्यावर सुद्धा देखरेख ठेवा, त्याचे अहवाल पाठवा. तर आम्ही त्या ग्रामसुरक्षा समित्यांचं आम्ही जिल्हाभर प्रशिक्षण योजलं. ते सुद्धा घ्यायला आम्ही तिघं जिल्ह्याचे अधिकारी एकत्र छान एका गाडीत गप्पा मारत, हसत खेळत, कधी गाणी ऐकत, पण हे जे संघभावनेने एकत्र काम म्हणून ह्या कोळ्यांना पकडलं होतं आणि आणून तुरुंगात ठेवलं होतं. मग जिल्हाधिकारी नात्याने माझं काम आहे की आता ह्यावर पुढे काय पावलं उचलायची हे ठरवायचं. तर अहवाल माझ्याकडे आला की साधारण 200 कोळ्यांना अटक केली आहे, तुरुंगात ठेवलंय. आणि ते म्हणतायत की आम्ही गुजरातमधले कोळी आहोत, पण वादळात आमच्या नावा भरकटल्या. आता पुढचे त्यावर कारवाई किंवा आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे पाहिजेत. मी हा अहवाल आल्यावर आधी ठरवलं की जरा आपण जाऊन प्रत्यक्ष ते कोण लोक आहेत पाहू, जरा डोळ्यांनी प्रत्यक्ष जाणून घेऊ, नावं काय, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात. आणि मग समांतर प्रशासन हे करू शकतं व्यवस्था की गुजरातमधल्या प्रशासनाकडे यांच्या चौकशा तपास करून खातरजमा करून घ्यायची. तसं आम्ही भेटायला त्यांना निघालो तर जिथे त्या सुमारे 200 जणांना तुरुंगात ठेवलेलं होतं, माझ्या कानावर अत्यंत विलक्षण प्रसन्न असे एका सुरातले श्लोक आणि काही स्तोत्र कानावर ऐकूयला लागले. ते श्लोक, ती स्तोत्र मला पण माहिती होती, पण मनाला माझे एक आश्चर्य वाटलं. काही शपथ, आमच्या नावा भरकटल्या म्हणणारे जे हे कोळी, त्यांना आता जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने कर्तव्याचा भाग म्हणून अटक करून तुरुंगात ठेवलंय. आणि ते एका सुरामध्ये काही श्लोक, काही संस्कृत, काही म्हणतायत स्तोत्र. म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोचलो. मी आल्याचं पाहिल्यानंतर ते थांबले. मी ऐकलेलं होतं हे. तर मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही सगळे एका सुरात हे म्हणताय, कसं काय, हे कोण, हे कुठे शिकलात? तर मला त्यांचा एकूण त्या समूहामध्ये वाटतं, लक्षातच येतं की हा प्रमुख म्हणून त्यांचा, तो मला प्रसन्न चेहऱ्याने म्हणला. हे बोलणं हिंदीमध्ये चालू होतं, त्याचं हिंदी बोलणं गुजराती शैलीतलं होतं. पण तो म्हणला की सर, आम्ही सगळे स्वाध्यायी आहोत. दादा पांडुरंग शास्त्री आठवले या आधुनिक महान ऋषींनी जी भारताच्या अध्यात्म विचाराचा जगावर प्रभाव टाकणारी चळवळ उभी केली, भक्तीच्या मार्गातून समाजाला शक्ती देणारी, आणि ती सुद्धा समाजाच्या पूर्ण तळागाळाच्या गोरगरिबातल्या गोरगरिबापर्यंत जाऊन, मग त्यामध्ये गुजरातच्या किनारपट्टीवरचा कोळी समाज सुद्धा होता. त्यात जातपात सुद्धा भेद काही नाहीत. त्यांचं सबलीकरण, त्यांना भारतीय संस्कृतीनी आपलं म्हणणे आणि त्यांच्या जीवनात सुद्धा भौतिक विकासासाठी सुद्धा मोठे हे सगळं स्वाध्यायाचं थोर काम मला माहिती होतं. ते स्वाध्यायी कोळी होते आणि त्यामुळे ते हे श्लोक म्हणत होते. मी फक्त गुजरातमधल्या गोष्टीची खातरजमा करून घेतली आणि जेव्हा पुष्टी मिळाली, सिद्ध झालं, त्यावेळेला जिल्हाधिकारी म्हणून मी अर्थातच आदेश काढला की सर्वांना नुसतं सोडा नाही, अत्यंत आदराने त्यांचा पाहुणचार करा, त्यांना जेवू खाऊ. तिथे मी स्वतःही येईन जिल्हाधिकारी या नात्याने. या कोळ्यांपासून भारत देशाला, गुजरात महाराष्ट्राची धोका नाही आहे, उलट यांच्यामुळे भारत सुरक्षित आहे. भारताला धोका कोणापासून आहे? पाकिस्तान ISIशी हात मिळवणी करून ज्या दाऊद गँगनी 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटांना योजना करून चालना दिली, घडवून आणले, ते रायगडच्या किनारपट्टीवर उतरवले. त्याला ह्या 2 गावातल्या काहीतरी नागरिकांनी कळत असो किंवा न कळत पण सहकार्य केलं. एक खोकं उचलून, नावेतनं उचलून ट्रकमध्ये ठेवायला त्या काळातले 1000 रुपये. प्रचंड आहे हा पैसा. धोका त्यापासून आहे.
आम्ही ती सुद्धा सुरक्षितता सर्व दक्षता पक्की केलेली होती. पण एव्हाना हे दिसून आलं होतं की मुंबई बॉम्बस्फोटांचा सगळा कट अलिबागपासून अगदी जवळ, तसं ते पर्यटक स्थळ पण आहे, कमालीचं सुंदर पण आहे, पण तिथे एक क्लब होता आणि तो क्लब दाऊदचा होता आणि एक दाऊदचा माणूस, एक फ्रंट आहे, ती दाखवण्याचा चेहरा असतो की काही नाही, क्लब आहे, लोक येतात, भेटतात, गंमत करतात, कोणी पत्ते खेळतं, कॅरम खेळतं, स्नूकर खेळतं अशाची, पण ती फ्रंट होती दाऊद गँगची. आणि त्यामुळे तो क्लब चालवणारा होता, त्याला करायची होती अटक. जिल्हा प्रशासनात तशी थोडी चर्चा झाली की याचे 7 पडसाद काय उमटतील, परिणाम काय होतील आणि यातून कुठे गुन्हेगारी किंवा मग सूड सत्राचे प्रकार चालू होतील का. अर्थातच आम्ही एकत्रितपणे जिल्हा प्रशासन, मी आणि SP, आम्ही ठरलं नथिंग डुईंग, सवालच नाही पाहिजे. फक्त प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता आम्ही दोघं समक्ष त्या क्लबवर गेलो आणि निरोप पाठवला की तो जो दाऊदचा समजला जाणारा माणूस आणि तो क्लब चालवणारा, तर त्याला अटक करायची. एक पोलीस खात्याची तयारी होती, तसे आम्ही गेलो होतो की कुठे काही प्रतिकार व्हायचा प्रयत्न जर झाला, गोळी चालली, तर आपल्याला वेळच्या वेळी पावलं उचलता आली पाहिजेत म्हणून सज्ज होऊन तयारीत. पण कलेक्टर आणि SP म्हणून आम्ही जाऊन तिकडे त्या क्लबवर जाऊन सांगितलं, त्याचं नाव सांगून की त्याला अटक करायचे. तो जे आतून आला असा हात जोडूनच आला की साहेब आप जो कहेंगे हम करेंगे. आम्ही रीतसर त्याला अटक केली. करायची ती कायदेशीर कारवाई आम्ही त्याच्यावर केली. एकाच वेळी दुष्टांना धाक बसवणारं प्रशासन, पण सामान्यातले सामान्य आणि गोरगरिबांना न्याय देत माझे हे जिल्हा पातळीला घडवून आणण्याचे बदल, असे लोकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने पावलं टाकण्याचं काम गतीने चालू झालं. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.